नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण ढाबा स्टाईल अख्खा मसूर करणार आहोत। तर मी हा सकाळी भिजत घातलेला आहे आणि आता संध्याकाळी ग्रेव्ही बनवायची आहे याची। कढई तापलेली आहे, याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। याच्यामध्ये आपण कांदा चॉपरमध्ये बारीक केलेला आहे तो याच्यात टाकून घेऊयात। अगोदर कांदा फुल गॅसवरती आपण परतून घेणार आहोत। कांदा आपण छोटा मोठा गॅस करत छान परतून घेतलेला आहे। याच्यामध्ये आता आपण चॉपरनेच बारीक केलेला टोमॅटो पण आहे। एक चमचा मी तेल टाकून घेते याच्यात, कारण एक कच्चा आहे दोन्ही पण, त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा परतत असो ना त्यावेळेस आपल्याला तेल टाकलं की ते पटकन परततं। कांदा आणि टोमॅटो याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया। हे पहा, कांदा आपण छान परतून घेतलेला आहे मऊ असा। आता याच्यामध्ये आपण लसूण पेस्ट टाकून घेऊयात। धना पावडर 1 टेबलस्पून, किचन किंग मसाला 1 टेबलस्पून, काश्मीरी लाल तिखट 2 टेबलस्पून। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात। याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ, मीठ 2 टीस्पून येत। हे सर्व आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ। आता ग्रेव्हीमध्ये आपण गरम पाणी थोडंसं घालणार आहोत, त्याच्यामुळे ग्रेव्ही छान अशी मऊसूत शिजेल, त्याच्यासाठी आपण गरम पाणी टाकलेलं आहे। कढईवरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि मंद गॅस करून ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात। हे पहा, ग्रेव्ही छान मऊ अशी झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण भिजवलेला मसूर मी 2 ते 3 पाण्याने छान पुन्हा धुवून घेतलेला आहे तो याच्यात टाकून घेऊ। गरम पाणी टाकून घेणार आहोत। मसूर भिजवलेला आहे, त्याच्यामुळे हा 15 ते 20 मिनिटात मसूर छान असा शिजून पण होईल। गॅस मी आता मंद केलेला आहे आणि याच्यावरती आपण आता झाकण ठेवूया आणि मंद गॅसवरती मसूर आपण छान शिजून घेऊ। हे पहा, मसूर छान आपलं शिजून पण झालेला आहे। हे पहा, छान असा मऊ शिजलाय मसूर। भाजी पूर्ण तयार झाली की त्याच्यानंतर आपण लसूण ठेचून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घेऊयात। थोडासा कांदा लसूण मसाला आणि याच्यावरती आपण फोडणी टाकू। त्याच्यामुळे ढाबा स्टाईल मसूर आहे ना खूप छान लागते। थोडीशी कोथिंबीर। हे पहा, आपली ढाबा स्टाईल मसूर ग्रेव्ही तयार झालेली आहे। मी आता गॅस बंद करते। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।